हे सत्तांतर मुख्यतः ईडीमुळे झालेलं आहे. एकनाथ शिंदे हे अगदी स्पष्टपणे ईडीच्या रडारवर होते. हे भारतीय जनता पक्षाचे सगळे असे शुद्ध कसे इतके की त्यांच्या कोणाच्याच मागे ईडी नाही. भाजपा हा पक्ष अत्यंत पाताळ यंत्री आहे. लोकांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे. नमस्कार, मी भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमध्ये आपण पाहायला गेलं तर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे महाविकास आघाडीचं सरकार पडलेलं आहे आणि आता नवीन सरकार स्थापनेला वेग सुरू झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींवर राजकीय विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत विश्वंभर चौधरी सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे पुढारी ऑनलाईनमध्ये. सर, कसं बघता या सगळ्या घटनांकडे? काय तुमचं अनालिसिस सांगतं? या सगळ्या घटना आपण पाहायला गेल्या 8 दिवसांपासून जे सुरू आहे, बंडखोर आमदार, यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पडलं, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय? प्रथमदर्शनी जे काही कारण सांगितलं जातं आहे आमदारांकडून शिवसेनेच्या फुटीचं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे भेटत नाहीत, आमदारांना निधी नाही. आता निधीचं तर काल जयंत पाटलांनी सांगितलं कोणाला किती. उद्धव ठाकरे भेटत नाहीत ही मोठी तक्रार होती. आता जर तसं सलगपणे पाहिलं तर सेना सत्तेत आहे त्याला 7.5 वर्ष झालीत. म्हणजे पहिल्या 5 वर्षात आमदारांची काही तक्रार नव्हती, उद्धव ठाकरे भेटत नाही त्याच्यावरती. मागचं 2.5 वर्ष पण नव्हती, आता ती अचानक तक्रार झाली. निधीचं कारण अजिबात खरं वाटत नाही. त्याचं कारण आकडे जे आलेत सगळ्या आमदारांचे ते खूप काही सांगून जातात. म्हणजे यांना निधी कमी होता अशातलाही भाग नाही. या सत्तांतराकडे फक्त अ पक्ष गेला आणि ब आला असं पाहून चालत नाही. या सत्तांतराकडे आपल्याला एकूण लोकशाही मूल्य या दृष्टीने पाहावं लागेल. आणि कोणी हे स्पष्ट बोलत न बोलत, कोणाला सगळ्यांना हे माहिती आहे की हे सत्तांतर मुख्यतः ईडीमुळे झालेलं आहे. मला असं कळलं की एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातले एक सहकारी पण गायब होते. आणि मला असं वाटतं की MSRDC, समृद्धी महामार्ग वगैरे यामधल्या अनेक गोष्टी बाहेर निघत होत्या आणि एकनाथ शिंदे हे अगदी स्पष्टपणे ईडीच्या रडारवर होते. मला सगळ्यात धक्कादायक माझ्यासाठी हे होतं की बच्चू कडूंना क्लीन चिट मिळाली असं मी काल वाचलं आणि माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. चळवळीतला माणूस आहे, पण त्यांचाही काही घोटाळा असेल असे म्हणजे मी कल्पना पण करू शकत नाही. खरं खोटं मला माहीत नाही, पण मी बातमी अशी वाचली की त्यांना क्लीन चिट मिळाली. त्यानंतर प्रताप सर नाईक रडारवर होतेच. तर ही सगळी जी मंडळी ईडीग्रस्त, त्या ईडीग्रस्त मंडळींवर कुठून तरी दबाव आला आणि त्यांना सत्तांतराला भाग पाडलं. हे आता मला वाटतं महाराष्ट्रातल्या छोट्या मुलाला कळलं. हे बाकीची बालिश कारणं सांगण्यात काही पण नाही. सत्तांतराचे अर्थ अनेक आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा एक असा पक्ष आहे ज्याला दुसरेच पक्षच नको आहेत. मुळात लोकशाहीमध्ये माझा पक्ष निवडून यावा, जिंकावा ही स्वाभाविक अपेक्षा आहे. पण काँग्रेसमुक्त भारत ह्या ज्या घोषणा होत्या, तर मुळात आम्हाला दुसरा पक्षच नको, विरोधी पक्षच नको आणि आम्ही त्याची तोडमोड करू. तर हे ईडीमध्ये जे कोणी अडकले त्यांच्या भ्रष्टाचाराचं मी समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. मी तर भ्रष्टाचार विरोधी लढ्यात गेली अनेक वर्ष आहे. मला त्यांच्याबद्दल कोणती सहानुभूती नाही. फक्त प्रश्न मला असा पडतो की भारतीय जनता पक्षाचे सगळे असे शुद्ध कसे इतके की त्यांच्या कोणाच्याच मागे ईडी नाही. कृपाशंकर सिंह सारखा माणूस ज्याच्यावरती फडणवीसांनी भरपूर आरोप केले, भारतीय जनता पक्षाने केले. किरीट सोमय्या तर रोज आरोप करतात कोणाला कोणा. कृपाशंकर सिंह असतील, नारायण राणे असतील. मला फडणवीसांचं ते भाषण आठवतं ज्याच्यात त्यांनी नारायण राणेंना सांगितलं होतं की अमक्या कलमाखाली तुम्हाला अटक झाली होती, पण आता जाऊ द्या, बाकी मी बोलत नाही, असंही फडणवीस बोलले होते. ते नारायण राणे पवित्र झाले, कृपाशंकर सिंह पवित्र झाले. संजय राठोड यांच्यावर, आणि ते वाईटच होतं त्यांनी जे केलं ते, कोणी समर्थन नाही करणार. मी आजही संजय राठोडांचा विरोधच करेन. चित्रा वाघ ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने आल्या होत्या, मला एक असं वाटलं की आता महाराष्ट्रात एक रणरागिणी आलेली आहे आणि आता कर्दनकाळ अशा प्रकारच्या लोकांचा होणार आहे. आता संजय राठोड कदाचित मंत्रिमंडळात येतील. तर हे जे काही चाललेलं आहे की तुम्ही आमच्या बाजूनी असा, तुम्ही जर आमच्या बाजूनी नसाल तर ईडी आहे. ज्यांच्यावर आमच्यासारख्यांवर ईडी लावता येत नाही त्यांच्यासारख्यांना देशद्रोही आहेत, राष्ट्रद्रोही आहेत, मग हे हिंदू विरोधी आहेत, अशा प्रकारचं लेबलिंग करून संपूर्ण कह्यात घेण्याची जी चालली आहे मोहीम लोकशाहीला, ती मला खूप घातक वाटते. एकीकडे आपण न्यायालयाचा निकाल पाहिला, या न्यायालयाच्या निकालाकडे तुम्ही कसं बघता? मला तर काय खूप, मी सर्वोच्च न्यायालयात काही प्रॅक्टिस करत नाही किंवा मी तसा निष्णात वकील नाही. मी आत्ताच नुकताच खरं वकील झालेलो आहे. पण मी आतापर्यंत जे सार्वजनिक आयुष्यात पाहत आलो तेव्हा मला ही गोष्ट फार चमत्कारिक वाटते की तुम्ही असं सांगता की फ्लोअर टेस्ट आज घ्या, अपात्र जर आमदार ठरले तर आपण नंतर पाहू. हे म्हणजे ही कोणती पद्धत आहे मला कळलं नाही. समजा फ्लोअर टेस्ट झाली असती आज आणि उद्धव ठाकरेंना समजा 11 आमदार जास्त भरले असते त्यांच्या विरोधात आणि नंतर समजा हे 12 सस्पेंड झाले असते, तर पुन्हा मुख्यमंत्रीपदी रिइन्स्टेट करणार होतं का सुप्रीम कोर्ट? प्रोसिजर काय आहे? हा कंडक्टचा मुद्दा आहे, हा प्रोसिजरचा मुद्दा आहे. व्हॉट इज द प्रोसिजर टू रिइन्स्टेट देम? मला असं वाटतं की तो निर्णय खूप आश्चर्यकारक होता. मी सुप्रीम कोर्टच्या निर्णयावर टीका नाही करू शकत, मी त्याची समीक्षा जरूर करू शकतो, पण तो अत्यंत आश्चर्यकारक निर्णय होता. मुळात राज्यपालांचा जो कंडक्ट आहे, मुळात राज्यपालांनी त्या आदेशात असं म्हणलं की तुम्ही 5 वाजेपर्यंत फ्लोअर टेस्ट संपवायचे, ते बेकायदा होतं. राज्यपाल कन्व्हीन कधी होणार, सभागृह भरणार कधी, हे राज्यपाल सांगू शकतात. सभागृह संपवण्याचा अधिकार हा सभागृहाच्या अध्यक्षाचा आहे. ते थेट आक्रमण होतं राज्यपालांनी केलेलं. विश्वास प्रस्ताव घ्या आणि तो इतके वाजता संपवा हे राज्यपाल म्हणू शकत नाहीत. दुसरी खूप आश्चर्याची गोष्ट त्या आदेशात आहे ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाचं लक्ष गेलेलं दिसत नाही किंवा माहीत नाही मला काय, की त्यांनी म्हटलं की सभागृह तहकूब करू नका.
मग राज्यपालांनीच येऊन सभागृह चालवावं ना. सभागृहाच्या अध्यक्षाचा विदिन द हाऊस, विदिन दॅट फोरम, विधानसभेचे अध्यक्ष किंवा आत्ताच्या परिस्थितीत उपाध्यक्ष हे सर्वोच्च आहेत आणि त्यांच्यावर राज्यपालांचा आदेश बंधनकारक नाही. त्यांच्यावर काही बाबतींमध्ये त्यांच्यावर कोर्टाचा सुद्धा आदेश बंधनकारक नाही. असं असताना तुम्ही ती स्पेस मारता आणि त्या माणसाला तुम्ही आदेश देता की तहकुबही करायचं नाही आणि 5 वाजेपर्यंत उरकायचं. हे अत्यंत अनुचित आणि घटनाविरोधी कृत्य होतं आणि खरं सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती राज्यपालांना जाब विचारेल अशी माझी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तसं काही झालेलं दिसत नाही. सर, महाविकास आघाडीचा प्रयोग म्हणजे महाराष्ट्रात एक अद्भुत प्रयोग होता. मग शिवसेनेची ही धुसफूस सुरुवातीपासून होती का, की ही अचानक आता एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करणं आणि त्यांच्यासोबत आमदार जाणं याकडे कसं बघता तुम्ही? मी एक सांगतो तुम्हाला, शिवसेनेला आपण आज नाही खूप म्हणजे वर्षांपासून पाहतोय. शिवसेना ही ज्या प्रकारचं संघटन आहे, तर त्या संघटनेमध्ये कार्यकर्ता हा खरा हिरो असतो आणि नेते हे येत आणि जात राहतात. असे अनेक बंडखोरी शिवसेनेने पाहिलेले आहेत. म्हणजे नारायण राणेंची झाली बंडखोरी, त्यानंतर छगन भुजबळांची, राज ठाकरेंची. मला कुठल्याही तर्काने हे पटत नाही, म्हणजे किती राजकीय तर्क वितर्क मी लढवले तरी मला हे पटतच नाही की एकनाथ शिंदे हे राणे, भुजबळ किंवा राज ठाकरे यांच्यापेक्षा पॉवरफुल आहेत. हे मला पटत नाही. एकदम एवढी माणसं जेव्हा येतात तर ते साहजिक आहे की नेता फार पॉवरफुल असला पाहिजे. ते काही एकनाथ शिंदेंचं कधी चरित्र मला समोर आलेलं नाही. म्हणजे ना त्यांच्याकडे वक्तृत्व आहे, ना एकनाथ शिंदेंकडे काही बाकी गुण आहेत जे की एक हिरोईक इमेज असते आणि लोक त्याच्यानी आकर्षित होतात. असं कुठलाही गुण त्यांच्यात नाही. बरं, एकनाथ शिंदेंचं व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे तसं समृद्धी महामार्गातल्या आता मी स्वतः RTI टाकले. मी आता बऱ्याच प्रकरणांमध्ये मी मागोवा घेतोय काय चाललंय त्याचं. त्यांचं व्यवस्थित चाललं होतं. आत्ताचे जे मंत्री आहेत ना, जे बंडखोरीत गेले, त्या सगळ्यांचं व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे मंत्र्यांचं व्यवस्थित चाललं असं मी म्हणतो, त्याचा तुम्हाला अर्थपूर्ण गोष्टी त्याच्यात काय असतात त्या तुम्हाला माहिती आहे. बरं, आता होऊन एकनाथ शिंदे काय होतील, उपमुख्यमंत्री होतील. म्हणजे एक पायरीवर चढतील, याच्याशिवाय काही फार मिळणार नाही. मग कोणतं डेस्परेशन ते आहे की नगरविकास सारखं खातं जे की खरोखर मलिद्यासाठी प्रसिद्ध आहे, ते खातं सोडून तुमच्या अशा प्रेरणा होतात की तुम्हाला कदाचित आता त्यांच्याकडे अर्थ खातं जाईल, आता अजितदादांकडे ते काही नगरविकासचं इतकं मानलं जात नाही. तर मग काय असेल नेमकी प्रेरणा, का माणसं संघटना सोडून गेली? याला ईडी आणि दहशत याशिवाय दुसरं कुठलंही कारण आता मला तरी समोर दिसत नाही. केसरकर असो किंवा काही, प्रत्येकाचं काय झालं की 7.5 वर्षाची सत्ता आहे साचलेली आणि याच्यात प्रत्येकजण कुठे ना कुठे सापडलेला आहे आणि त्याचं रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाकडे आहे. भाजपा हा पक्ष अत्यंत पाताळ यंत्री आहे. भाजप आणि त्यांच्या काळात, म्हणजे त्यांच्या आणि भाजपच्या काळातल्या गोष्टींचं सुद्धा कदाचित संकलन यांच्या फायलींचं केलं असेल आणि ईडीची विश्वासार्हता पूर्ण शून्य आहे. आता ईडी जर एकाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला लागत नसेल, त्याचा अर्थच असा आहे की ईडीमध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी आत्ताच मी डिक्लेअर करत नाही, पण एक मोठा ॲक्टिव्हिस्ट आणि आम्ही मिळून खरं विचार करतोय की हायकोर्टमध्ये ईडीच्या विरुद्ध एक तक्रार केली पाहिजे, की ईडीचं मॉनिटरिंग हायकोर्टनी करावं अशी तक्रार केली पाहिजे. कारण ईडी ही संपूर्ण पक्षीय धारणेवर चाललेली आणि भारतीय जनता पक्षाचे सोडून जे त्या सगळ्यांना ईडी स्वतःच्या ताब्यात घेत आहे. तर ते कारण आहेच. अर्थात पुन्हा याचा अर्थ फक्त ईडीमुळे झालं का असं मला नाही वाटत. उद्धव ठाकरेंचा जो गव्हर्नन्सचा एक प्रकारे काही प्रमाणात फेल्युअर पण होता, हे काही अमान्य करायचं कारण नाही. कोरोना काळ त्यांनी अतिशय उत्तमपणे हाताळला. कोरोना काळातल्या त्यांच्या फेसबुक लाईव्हमधून आपल्या घरातला माणूस बोलतो असं आजही वाटतं. कालही उद्धव ठाकरेंचं जेव्हा निरोपाचं भाषण होतं, महाराष्ट्र हेलावला त्याने. अनेक लोकांचं तुम्ही बघा सोशल मीडिया वगैरे, लोकांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, पण त्यांचा अनुभव कमी पडला. एक तर तो थेट अनुभव त्यांना नव्हता. दुसरी गोष्ट, खूप शक्य म्हणजे खेळणारा हा माणूस नाही आहे आणि इथे सगळे बाकी कसलेले आहेत, त्यामुळं तिथे एक घोळ झाला. तिसरी गोष्ट, राष्ट्रवादीचं जे चारित्र्य होतं, ज्या कारणासाठी राष्ट्रवादी सत्तेच्या बाहेर गेली, लोकांनी राष्ट्रवादीला घोटाळ्यांमुळे बाहेर काढलं होतं आणि काँग्रेस मूक साक्षीदार झाली. म्हणून सिंचनचा घोटाळा काँग्रेसचा काही संबंध नव्हता, पण काँग्रेस साक्षीदार लोकांनी ते इंद्राय स्वाहा तक्ष काय स्वाहा केलं, काँग्रेस त्यामध्ये गेली. त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, पण ती झाली नाही. पहिला तडाखा बसला अनिल देशमुखांच्या प्रकरणात, 100 कोटीचं वाझेंचं प्रकरण. ते होतं नव्हतं तोच संजय राठोडांचं प्रकरण झालं, अर्थात ते शिवसेनेचे. तिसरं लगेच प्रकरण नवाब मलिकांचं झालं. आता आज अनिल परब ईडीच्या एरधारा त्यांच्या चालू आहेत. ते कधी ईडी त्यांना अटक करेल का काय अशी लोक शंका व्यक्त करतात. तेव्हा हे जे आर्थिक चारित्र्य होतं ते जर का या सरकारने सांभाळलं असतं तर कदाचित या सरकारबद्दलचा लोकांचा फार वेगळा सहानुभूतीचा एक अँगल आज राहिला असता, पण तो राहिला नाही. त्याचं कारण आर्थिक चारित्र्य या सरकारला स्वतःचं सांभाळता आलं नाही आणि मग 100 कोटींचे घोटाळे आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी या सगळ्या येतात, तेव्हा तुमचा पाठिंबा कमी होत जातो. त्यामुळे समजा हे सरकार जरी पडलं नसतं तरी 5 वर्षांनी निवडणुका झाल्या असत्या तरी या सरकारला दाखवायला फारसं काही नव्हतं. फक्त कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे, राजेश टोपे आणि सगळीच टीम, त्यांची तांत्रिक टीम आहे, त्यांचा जो काय कोरोनाचा कोर ग्रुप वगैरे होता, त्यांनी उत्तम काम केलं सगळ्यांनी, पण बाकी दाखवण्यासारखं काही नव्हतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की गव्हर्नन्स म्हणजे तुम्ही जेव्हा एका अशा महाबलाढ्य पक्षाशी जेव्हा तुम्ही लढता, जो की देशात ऑक्टोपस सारखा प्रत्येकाला गिळंकृत करून चालला आहे, त्या पक्षाशी लढताना खूप सावधानता बाळगली पाहिजे आणि त्या पक्षाची वागताना तुमचं प्रशासन हे अतिशय गतिमान पण पाहिजे, सावध पण पाहिजे. मला ही गोष्ट अजूनही कळली नाही की 40 आमदार मुंबईच्या बाहेर पडतात आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याला त्याचा पत्ता लागत नाही. या गोष्टीवर माझा विश्वास नाही.
त्याचं कारण असं की त्यात मंत्री आहेत 5-6 आणि त्या मंत्र्यांच्या मुवमेंट सगळ्या आपल्याला सुद्धा माहिती असतं, तुम्हाला सुद्धा मीडिया म्हणून मंत्र्यांचे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं कुठे भेट देणार काय तो सगळा सविस्तर कार्यक्रम आपल्याला येत असतो. तर मंत्र्यांचा कार्यक्रम कोणालाही कळत नाही. सगळेजण गुजरातच्या बॉर्डरवर जमतात, महाराष्ट्राचे पोलीस त्यांना तिथपर्यंत प्रोटेक्शन देतात आणि तिथून ते परागंदा होतात. याची मला संगती लागत नाही आजही. कारण की मला हे माहिती आहे की जर CIDने ठरवलं तर अक्षरशः खडानखडा माहिती, म्हणजे तुम्हाला उद्या जर CIDने ठरवलं की माझा आजचा दिनक्रम सांगा ते सांगू शकतील. एवढं असताना हे कसं झालं हे मला आश्चर्याचं एक म्हणजे तो एक माझ्यासाठी आश्चर्याचा भाग आहे. सर, एकीकडे बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका, शिवसेनेची तेवढी आक्रमकता, ही उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका सोडून राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणं, हे कुठेतरी शिवसैनिकांना खटकलं आणि त्याच्यामुळे ही बंडखोरी वाढत गेली. हे 100% खरं आहे. शिवसैनिक जो होता आणि शिवसेनेतले जे जुने जाणते निष्ठावान लोक होते, माझा त्यांच्याशी बऱ्याचपैकी संपर्क असतो, म्हणजे मैत्रीतून असतो अर्थात. त्यांच्या सगळ्यांमध्ये नाराजी होती. एकतर काय झालं की टोटली म्हणजे एकूणच व्यस्त विचारसरणीचे लोक एकत्र आले आणि त्यामुळं जे कट्टर वैचारिक शिवसैनिक होते, आणि तुम्ही हे लक्षात घ्या की गेली 56 वर्ष म्हणजे 2-3 पिढ्या म्हणता येईल आता त्याला, या पिढ्या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांच्या विरोधात लढलेल्या आहेत. तर आता आम्ही मतदारसंघात कोणतं तोंड दाखवायचं हा त्यांच्याकडे मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता की कॉमन मिनिमम प्रोग्राम जरी झाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा, तरी त्याच्यामध्ये कोणती स्पष्टता फारशी नव्हती. आणि मग कोणते मुद्दे होणार, आता उदाहरणार्थ काल मी औरंगाबादचं संभाजीनगर मी समजू शकतो, एक दबाव असू शकतो, किंवा मी दिबा पाटील नाव दिलं तेही समजू शकतो, पण उस्मानाबादचं धाराशिव करा ह्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी का मान्यता द्यावी मला आजपर्यंत कळलेलं नाही. तर हे हिंदुत्वाच्या अजेंडामागे एक सरपटत जाणे म्हणा, किंवा एकूणच वैचारिक सरमिसळ इतकी झाली की कोण हिंदुत्ववादी कोण सेक्युलर अशी काही सीमारेषा राहिली नाही. आता आपण जसं उद्धव ठाकरेंना ब्लेम करू शकतो किंवा तुम्ही ह्या सेक्युलर पार्टीजवर गेलात, तसं आपण ह्या सेक्युलर पार्टीज नाही करू शकतो की शिवसेना शेवटी धर्माधारितच पक्ष येतो, तो काही धर्मनिरपेक्षता मानणारा पक्ष कधीच नव्हता, बाळासाहेबांच्या पासून नव्हता. एक मात्र खरं आहे की उद्धव ठाकरेंनी त्यात मोठा बदल केला आणि त्यातला सगळ्यात स्वागतार्ह बदल हा मुसलमानांच्या बद्दलची भूमिका आहे शिवसेनेची, आणि ही कालांतराने बदलायलाच पाहिजे होती. जर तुम्ही बदलला नाहीत काळानुरूप तर मग तुमच्यात एक रिजिडिटी येईल आणि तुमची पार्टी ही एक फॉसिल आपण ज्याला म्हणतो तशी ती होऊन राहील, अश्मयुगातली होऊन राहील. उद्धव ठाकरेंनी, आणि मला कौतुक केलं पाहिजे आदित्य ठाकरेंचं सुद्धा, की त्यांनी खूप वेगळी आणि पुरोगामी भूमिका प्रत्यक्षात घेतली. मी आघाडी यांच्यावर झाली हा केवळ मुद्दा नाही आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचं ते होत राहील, ते पॉलिटिक्स आहे, पण प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंची तुम्ही भाषणं ऐका, आदित्यची भाषणं ऐका, तर त्याच्यातून हे स्पष्ट दिसतंय की जी हिंदुत्वाची खूप हार्ड लाईनर अशी एक भूमिका बाळासाहेबांची होती. बाळासाहेब ज्या प्रकारचे शब्द वापरायचे मुस्लिमांसाठी जाहीर सभांमधून ते आम्ही सगळं पाहिलंय. त्या मानाने यांनी खूप ते माइल्ड केलं होतं आणि एक प्रकारे विकासाच्या राजकारणाकडे हे चाललेले आहेत उद्धव ठाकरे असं वाटतं. उद्धव ठाकरेंचं काय चुकलं नेमकं, कुठे चुकलं काय वाटतं? उद्धव ठाकरे हे सरळ मनाचे गृहस्थ आहेत असं माझं स्वतःचं रिडिंग आहे, माझ्या त्यांच्या ज्या काही भेटी झाल्या त्यातून. आणि उद्धव ठाकरेंना शिवसेनेची स्टाईल आहे, शिवसेना अंगावर घेणारा पक्ष आहे. शिवसेना कुरापती, स्ट्रॅटेजी, मग चाणक्य नीती वगैरे असलं काही शिवसेनेत नसतं. ते एक तर थेट तुमचे मित्र असतात, नाही तर ते तुम्हाला हल्ला करून ते तुम्हाला हे करतात. त्या स्टाईलमध्ये आजच्या राजकारणाचा तो मॅच होत नाहीये. एकीकडे तुमच्यासमोर देवेंद्र फडणवीस आहेत जे सगळ्या अशा प्रकारच्या राजनीतीमध्ये मुरलेले आहेत आणि त्यांचं अनेक वर्षाची भारतीय जनता पक्षाची कारकीर्द, तो पक्षच मुळात त्या पद्धतीचाच आहे. म्हणजे एकच उदाहरण काफी आहे की मस्जिद पाडायची, बाबरी मस्जिद पाडायची हा बेत होता संघाचा, RSS भाजपाचा, तो तडीला नेला बाळासाहेब ठाकरेंनी, आणि नंतर पार्लमेंटमध्ये आडवाणींनी रडून पण दाखवलं होतं की आम्हाला किती पश्चाताप झाला वगैरे. तर ह्या दोन पक्षाच्या चारित्र्यामध्ये हा फरक आहे की शिवसेना थेट असते, अंगावर येते, ते काय ते एकदाच तिथे तुकडा पडतात, ते चांगलं वाईट वगैरे काळ ठरलं, पण ते तिथं ते ॲक्शनमध्ये असतात. आणि इथे ॲक्शन नसते, हे दरबारी राजकारण आहे. म्हणजे लोकांना पेटवायचं, मग कारसेवक म्हणायचं त्यांना, मग तुम्ही जा म्हणायचं, मग त्यांनी तिथं हल्ला करायचा, मग ते मरणार तर ते मरणार, आणि हे पार्लमेंटमध्ये येऊन आशू ढाळणार की हे चुकीचं होतं. तर ह्या दोन स्टाईलमध्ये फरक आहे. एका बाजूला तुमच्या समोर देवेंद्र फडणवीस आहेत आणि एका बाजूला तुमच्या शरद पवार आहेत. शरद पवार हे काही सोपे राजकारणी नाहीत, शरद पवार सुद्धा दरबारी राजकारणातले राजकारणी आहेत. मला असं वाटतं की ज्या प्रकारे शरद पवारांनी पालकत्व घेतलं होतं या सरकारचं, तर ते जे काही त्यांच्या अंतर्गत प्रश्न होते, म्हणजे ही तक्रार काही अंशी म्हणजे आता न फुटलेले लोक पण करतात की राष्ट्रवादी दादागिरी करतं वगैरे, तो थोडासा बॅलन्स ठेवायला पाहिजे होता असं मला वाटतं. आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मला असं वाटतं की उद्धव ठाकरे बिंग व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड प्लेन, त्यांना काही छक्केपंजे कळले नाही आणि त्यांना ही माणसं कळली नाही. आणि एक त्रयस्थ म्हणून जेव्हा मी विचार करतो, तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या घरात एक 20 लोकांची तुमची जॉईंट फॅमिली आहे आणि त्यातले 15 लोक तुम्हाला अचानक सोडून जातात. ही शॉकिंग गोष्ट असते, हे काही सोपं नाही हे आत्मसात करणं, खास करून जे परिवार म्हणून जी एक संघटना चालते, ते मी समजू शकतो त्यांचं दुःख. तर मला वाटतं की त्यातून त्यांना ते कळलं नाही आणि ते बेसावध राहिले. उद्धव ठाकरे जरा सावध राहिले असते तर हे झालं नसतं. आणि सगळ्यात दुसरी मला मेजर चूक जी वाटते उद्धव ठाकरेंची, ती म्हणजे संजय राऊतांना फार जास्त लिबर्टी देणं. तुम्ही बघा, जसं सरकार सुरू झालं तसं संजय राऊत सकाळी 9ला चॅनलवर येतात आणि संजय राऊतांनी ते हेतुपुरस्सरपणे केला असं माझा काही आरोप नाही. संजय राऊत मी काही त्यांच्यावर आरोप नाही करत, पण कुठे ना कुठे नकळत म्हणा अप्रत्यक्ष म्हणा संजय राऊत हे राष्ट्रवादीला वाचवत आले आणि सगळा फोकस भारतीय जनता पक्षाच्या विरोधाचा
हा त्यांनी शिवसेनेवर घेतला. याच्यातून राष्ट्रवादी सही सलामत सुटली, पण शिवसेना अडकली. तर हे जर उद्धव ठाकरेंनी आधी त्यांना सांगितलं असतं की तुम्ही फार टोकाच्या शत्रुत्वाला जाताय आणि तुम्ही हे करू नका. आजही ते शरद पवारांचं जास्त कौतुक करतात उद्धव ठाकरेंपेक्षा. तर हे जे त्यांचं जे राष्ट्रवादी प्रेम आहे राऊतांचं, त्याच्यातून झालं असं की टार्गेटवर फक्त शिवसेना येत गेली आणि राष्ट्रवादी आजही भारतीय जनता पक्षाने कदाचित हात पुढे केला तर त्यांची कधी पण आघाडी होऊ शकेल, अशी त्यांची रिलेशनशिप आहे. करणार आहेत असं नाही, मी दावा माझा करणार नाहीत ते आता, पण ती रिलेशनशिप ठेवण्यात पवार यशस्वी ठरले. पवारांनी कधी ताणलं असं तुम्हाला दिसलं नाही. मोदींची भेट घेतली दिल्लीत गेल्यावर, पवार लवचिक राहिले आणि पवारांनी स्वतः म्हणजे फ्रंटरनर ही शिवसेना राहील हे पवारांनी पाहिलं आणि संजय राऊत हे त्यात त्यांना मदतगार झाले. याचा अर्थ संजय राऊतांनी शिवसेनेचा काय विचार केला होता का, असं मला प्रश्न पडतो. काही वाक्य त्यांची पाहिल्यावर वक्तव्यावर म्हणजे यांना शिवसेनेला खरंच सत्तेत ठेवायचं, राजकारणात ठेवायचं की यांना शिवसेनेला हद्दपार करायचं, अशा प्रकारची ती वाक्य होती. मला वाटतं की या सरकारला सगळ्यात जास्त खतरनाक घटक कोण राहिला तर ते संजय राऊत राहिलेत. सर, पूर्वी असं होतं की प्रत्येकाला आकर्षण होतं ते दिल्लीचं तख्त, आणि दिल्लीच्या तख्त कोण ठरवणार हे राज्य ठरवायचे. पण आता या सगळ्या राजकारणाच्या आपण पाहिलं तर आता दिल्लीचं तख्त हे कोणतं राज्य कोणत्या आपल्या ताब्यात हवंय, कसं हवंय हे ठरवणार का? कारण दिल्लीतल्या मंत्र्यांच्या, राज्यातल्या मंत्र्यांची भेटीगाठी होणं, हे याकडे कसं बघता? हे सगळं इंदिरा गांधींच्या काळात सुरू झालं. म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगायला हरकत नाही. कामराज यांना मुख्यमंत्री पदावर ठेवायचं नाही का, त्यांना काढायचं म्हणून तामिळनाडूची काँग्रेस पूर्ण पेटलेली होती त्या काळी. आणि कामराज असं म्हणत होते की सरदार पटेलांनी या चेन्नईत यावं आणि हा तिढा सोडवावा. सरदार पटेलांचं एक फार सुंदर पत्र आहे आणि त्यात ते असं म्हणतात की जर दिल्ली प्रत्येक ठिकाणी येऊ लागली तर लोक सक्षम होणार नाहीत, नेते सक्षम होणार नाहीत. मी यात लक्ष घालणार नाही, तुम्ही तुमचा काय तो निर्णय करा आणि मला नाव कळवा कोण मुख्यमंत्री होणार ते. आता ही पण एक काँग्रेस होती आणि त्या काँग्रेसमध्ये जिल्हाचे निर्णय जिल्हा स्तरावर व्हायचे. माझे वडील पण काँग्रेसमध्ये होते. मी लहानपणी ती काँग्रेस पाहिली की तिकीट सुद्धा खासदारकीचं, आमदारकीचं हे जिल्हा पातळीवर ठरवून ते रेकमेंड करायचे की या नावांना. इंदिरा गांधींनी ते पूर्ण बदलवलं. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात रेकमेंडेशन जिल्ह्याची एक जायची, प्रदेश समिती वेगळं कळवायची आणि तिसरा उमेदवार वरून यायचा. आता जसं ते महाराष्ट्रात राज्यसभेला आले खासदार, मला त्यांचं नाव इम्रान काय खासदार आता नाही का झाले राज्यसभेचे, तर ते तसं सुरू झालं इंदिरा गांधींच्या काळात. आणि मोदी इंदिरा गांधींची म्हणजे नको तितकी नक्कल आहेत. म्हणजे इंदिरा गांधीचं चांगलं सुदैवाने त्यांनी काय घेतलं नाही, दुर्दैवाने, पण त्यांनी इंदिरा गांधींची त्या गोष्टी त्या फॉलो केल्या त्यांनी. आणि त्यामुळे आता सगळं, आणि भारतीय जनता पक्ष हा एकचालकानुवर्तित्व हे संघाचं असल्यामुळे त्यांच्याकडे ती पहिल्याचपासून पद्धत आहे की एकच माणूस सांगणार आणि बाकीचे ऐकणार. म्हणजे एकाने सांगितलं की दक्ष की सगळे दक्ष, आणि म्हणजे हे नाही विचारायचं की आता दक्ष का, आता असं तो त्यांच्याकडे प्रश्नाला भाव नसतो. कारण ते बुद्धीचा वापरच नसतो, कारण ती मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे, ती एक सैनिकी संस्था आहे, तिथे प्रश्न विचारायचे नसतात. त्यामुळे एक मोहन भागवतांनी सांगितलं की दक्ष होतात सगळे, तसं इकडे मोदी शहानी सांगितलं की सगळे दक्ष होतात. त्याच्यात नवीन काही नाही. हे यांचं पहिल्यापासूनच आहे, 14 पासून हेच चाललंय की त्यांनी दिल्लीतूनच ठरवतात ते फडणवीस मुख्यमंत्री होणार का नाही हे दिल्लीतच ठरतं. आणि ते त्यांची ती पद्धतच आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळाची बैठक झाली आणि त्यात भांडणं झाली अशी बातमी तुम्हाला कधी येणार नाही. काँग्रेसमध्ये एक वेळ येईल, कारण काँग्रेस हा तसा डेमोक्रॅटिक पक्ष आहे, लोकशाही मानणार आहे. यांच्याकडे लोकशाहीचा संबंधच येत नाही आणि त्यामुळे यांच्याकडे ते तसंच चालणार, दुसरा काही पर्यायच नाही. सर, शेवटचा प्रश्न घेते. सर, आता नवीन सरकार स्थापन होईल, काय अपेक्षा आहेत तुम्हाला? काय वाटतंय कितपत हे सरकार इथून पुढच्या विकासाच्या गोष्टींवर भर देईल आणि सगळा महाराष्ट्र एका वेगळ्या वाटेवर घेऊन जाईल असं वाटतंय तुम्हाला? एक म्हणजे मला हा विचार कालपासून माझ्या मनात येतो की जी माणसं 40-40 वर्ष संघटनेत राहिली, आणि जसं उद्धव ठाकरे म्हणाले तसं कोणीतरी ड्रायव्हर होता, कोणीतरी वॉचमन होता, कोणीतरी पानटपरी चालवायचा, कोणीतरी काय, तर ही माणसं 40 वर्ष ज्या संघटनेत राहिली त्यांनी त्या संघटनेचं घर एक दिवसात सोडलं. तर ती देवेंद्र फडणवीसांची कितपत साथ देतील ही शंका माझ्या मनात आजही आहे. ज्या प्रकारे म्हणजे तिथे एक उद्धव ठाकरे एक सत्ता केंद्र होतं की ज्यांच्या खाली हे गोष्टी चालत नव्हत्या. शिवसेनेचा पक्ष जर आपण पाहिली रचना तर त्याच्यात शिवसेना प्रमुख हा सर्वोच्च माणूस आहे आणि ते उद्धव ठाकरे होते, तर ते चाललं नाही. तर आताही यांना कितपत दाद देतील हा पहिला मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीसांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत, तेही माझे मित्र आहेत आणि माझ्या त्यांना भरपूर शुभेच्छा आहेत. आता अपेक्षा मला त्यांच्याकडून फार साध्या सोप्या आहेत, त्या काही फार भव्य दिव्य नाहीत. म्हणजे लोकांना काही सगळीकडे एक्सप्रेसवे वगैरे अशा काही विकासाचं स्वप्न काही आम्ही तर पाहत नाही. आम्ही त्या बाबतीत कर्मदरिद्री लोक आहोत. आम्हाला आपलं असं वाटतं की अन्न वस्त्र निवारा प्रत्येकाला मिळावा आणि तेवढं एक खूप आहे. फक्त त्याच्यासाठी काय होईल माहिती आहे का, आता देवेंद्र फडणवीस हे आता माझ्या मते म्हणजे सगळे जर का ईडीग्रस्त धरले ना तर आता त्यांचं संख्याबळ 200 आहे असं माझा अंदाज आहे. कारण जे आहेत थोडेफार टिकून राहिलेले ते कदाचित. आता महाराष्ट्र विधानसभेची अवस्था अशी असणार आहे की विरोधी पक्ष जवळपास नसणार आहेत. संख्यात्मकदृष्ट्या 113 आहेत ते असणार आहेत, पण त्यातले किमान अर्धे पुन्हा ईडीला घाबरलेले आहेत. त्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये अशी पोकळी जी मला स्वतःला सतत वाटतं, मी पण गेले 3 महिने सक्रिय झालो त्या दृष्टीने, की आता ती सामाजिक कार्यकर्त्यांची विरोधी पक्षाची भूमिका आहे, आता ती त्यांना पार पाडावी लागेल. कारण तुमचा विधानसभेतला पक्ष हा विरोधी पक्ष हा ईडीग्रस्त आहे. तुम्हाला मी आता नावं सांगत नाही, पण बरेच मंत्री सुद्धा आताचे राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे आता बोलणार नाहीत काही, आणि ते फक्त होला हो करणार आणि फडणवीसांची सत्ता आता निरंकुश चालणार ही गोष्ट खरी आहे. मग त्याच परिस्थितीमध्ये सामान्य लोकांचं काय होईल? त्यांच्या हिताचे प्रश्न, त्यांचे अग्रक्रम कोणते, त्यांना काय म्हणायचं आहे, शेतकऱ्यांना काय म्हणायचं आहे, याच्यासाठी आता सामाजिक कार्यकर्त्यांना सक्रिय व्हावं लागेल आणि कदाचित एखादं शॅडो कॅबिनेट बनवून सुद्धा या कॅबिनेटवर बाहेरून या सरकारवर नियंत्रण ठेवायला लागेल. आता जर हे झालं नाही तर
सामान्य माणूस आणि सरकार याचा कुठलाही संबंध राहील असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांकडून माझी एक माफक क्षुल्लक दुसरी अपेक्षा अशी आहे की झालं ते खूप झालं. त्यांनी सत्ता शिवसेनेनी तुमची बळकावली हे बरोबर आहे, म्हणजे की कारण शिवसेनेने मतं मागताना मोदींच्या पण नावावर मागितली आणि त्याची खंत देवेंद्र फडणवीस असणे मी समजूच शकतो. पण त्याच्यानंतर सत्तेची जी लालसा त्यांच्या एकूण बॉडी लँग्वेजमधून दिसत होती ती पण आता पूर्ण झाली आणि आता त्यांना ती सत्ता मिळाली. आता फक्त महाराष्ट्रामध्ये शत्रुत्व कसं कमी होईल हे सगळ्या पक्षांनी पाहणं गरजेचं आहे. गोपीचंद पडळकर बोलणार, तिकडून मिटकरी बोलणार, ही जी पात्र तयार झालीत ना, ही सगळी पात्र रचना, या सगळ्या पात्रांना आता बाजूला ठेवण्याचे दिवस आहेत आणि जनतेसाठी बोलणारे लोक, जनतेसाठी होणारं काम याला आता प्राधान्य देण्याची गरज आहे. पण फडणवीसांकडून माझी एवढी माफक अपेक्षा आहे की ही अनावश्यक शेरेबाजी, त्यांच्या सोशल मीडियाकडून होणारं आमच्यासारख्यांचं पण ट्रोलिंग, एवढं जरी फडणवीसांनी थांबवलं तरी महाराष्ट्रात एक चांगलं वातावरण तयार होऊ शकतं आणि त्या वातावरणात आपण प्रगती करू शकतो. जर एखाद्या घरातच अस्वस्थता असली तर त्या घराची प्रगती होत नाही. आज महाराष्ट्राचं एक्झॅक्टली ते झालंय की इकडे संजय राऊत, तिकडे किरीट सोमय्या, तिकडे पडळकर, तिकडे मिटकरी, ह्या ज्या जोड्या झाल्यात ना सगळ्या, आणि ह्यांनी जे वातावरण सगळं कलुषित होतंय ते पहिल्यांदा थांबवायला पाहिजे. मला देवेंद्र फडणवीसांची आता या क्षणी मोठ्या भावाची भूमिका त्यांची अपेक्षित आहे की सभागृहाला त्यांनी हे सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षांनी सुद्धा आमच्याबरोबर यावं, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. त्यांच्या ज्या गोष्टी यांच्याकडे काय माहिती का, यांच्याकडे डेलिब्रेशन ही प्रोसेस नाही आहे. मला एक खूप सिनियर मंत्री केंद्रात जे होते काँग्रेसचे, ते मी जेव्हा भारतीय जनता पक्ष आधी पार्लमेंट चालू देत नव्हता, नंतर भाजपा सत्तेत आल्यावर यांनी चालू दिली नाही काही 3-4. मी त्यांना म्हटलं की भारतीय जनता पक्ष हा तर शाखेवरचा पक्ष आहे, त्याच्याकडून काही अपेक्षा नाही, पण तुम्ही तर लोकशाहीत मुरलेले आहात ना, तुम्ही तर आंदोलनातून आलेला पक्ष, तर तुम्ही पार्लमेंट का बंद पडतं. त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की, आणि ते फार बरोबर होतं, की पार्लमेंटरी अफेअर जो मिनिस्टर असतो तर तो ना खरं म्हणजे त्याला अतिशय मवाळ भूमिका घ्यायला पाहिजे. ऑटोक्रॅटिक जी हुकुमशाही पद्धतीची थोडीशी त्यांची राज्य पद्धती आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे असं मला वाटतं. आणि फडणवीसांना खूप गोष्टी करता येतील, चांगल्या करता येतील. फडणवीस हे मला स्वतःला फडणवीस हे चांगले ग्रस्त वाटतं. त्यांनी फक्त ती सत्ता लालसा आणि त्यापोटी येणारं वैर आणि त्याचा मग पाठपुरावा करण्यासाठी वाटेल ते करीन, या गोष्टी ते आता सोडतील मुख्यमंत्री झाल्यावर, याची पण मला 100% खात्री आहे. धन्यवाद सर पुढारी ऑनलाईनशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अंकिता भोसलेसह भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईन, पुणे.